वाक्येन समनो अबतो अलिकंभनं इच्छालाभ समापन्नो समनो किं भविष्यति। केवळ मुंडनामुळे व्रतविहीन खोटे बोलणारा माणूस श्रमण होत नाही. इच्छा व लोभ बाळगणारा तो श्रमण कसा होईल? तोच समेती पापानी अनुथुलानी सबसो समितताही पापानं समनोती पबुच्यती. जो सर्व लहान मोठी पापे शमन करतो तोच पापांच्या शमनामुळे श्रमण म्हटला जातो. अर्थकथा. एका भिक्षूला अशी सवय होती की वादात पराभव झाला की प्रतिस्पर्ध्याला तो एका ठराविक वेळी ठराविक ठिकाणी चर्चा चालू ठेवण्यासाठी बोलावीत असे. या वादासाठी तो स्वतः मात्र त्या ठिकाणी ठरलेल्या वेळेच्या अगोदर जात असे. प्रतिस्पर्धी साहजिकच त्यावेळी आलेला नसे. याचा अर्थ वादामध्ये प्रतिस्पर्ध्याने आपला पराभव मान्य केला आहे असे तो जाहीर करत असे. जेव्हा बुद्धांना ही गोष्ट कळली तेव्हा खरे भिक्षूची वृत्ती कशी असावी हे सांगताना बुद्धांनी वरील गाथा उच्चारल्या.